नमस्कार. हॅलो सह्याद्री कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. एक संस्कृत श्लोक असा आहे, सुरस सुबोधा विश्व मनोज्ञा ललिता हृद्या रमणीया. सुरस सुबोधा विश्व मनोज्ञा ललिता हृद्या रमणीया. अमृतवाणी संस्कृत भाषा नैव क्लिष्टा न च कठिना. खरोखर आपली भारतीय संस्कृती ही वैभवशाली आहे आणि या वैभवशाली संस्कृतीचा समृद्ध असा पाया म्हणजे संस्कृत भाषा ही आहे. ही क्लिष्ट नाही, कठीण नाही आणि ही सुरस आहे, सुबोध आहे असाच हा श्लोक आपल्याला सांगतो. पण प्रेक्षक हो, वास्तवामध्ये परिस्थिती काय आहे बरं? आपण संस्कृत भाषा ही देववाणी आहे असं म्हणून तिचं उदात्तीकरण करतो, तिला मानाचं स्थान देतो, एका अर्थी तिला देव्हाऱ्यात बसवतो. आणि दुसरीकडे मात्र ती मृत भाषा आहे, डेड लँग्वेज आहे, आजच्या काळामध्ये काय तिचा उपयोग आहे असं म्हणून आपण तिची उपेक्षा करतो, अवहेलनाही करतो. अशा दोन टोकाच्या भूमिका आपल्याला समाजामध्ये संस्कृत भाषेबद्दलच्या बघायला मिळतात. अशा वेळेला मनामध्ये हा विचार येतो की ही संस्कृत भाषा माझ्या आयुष्यामध्ये, माझ्या जीवनाचं अविभाज्य अंग कसं बनू शकेल आणि तितकंच नाही तर माझ्या जीवनाला समृद्ध कशी करू शकेल, यासाठी तिचा काही उपयोग आहे का? या संस्कृतचं महत्त्व, महात्म्य, उपयुक्तता काय आहे हे जाणून घेण्यासाठी आजच्या आपण कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. खरं तर संस्कृत विषयक काम करणाऱ्या अनेक संस्था देशामध्ये आणि परदेशामध्ये सुद्धा आहेत आणि त्यामध्ये संस्कृत या विषयाला, या भाषेला जास्तीत जास्त समाजाभिमुख करण्याचं काम करणारी एक महत्त्वाची संस्था आहे, ती म्हणजे संस्कृत भारती. आणि आज आपण या संस्कृत भारती संस्थेच्या भारतीय पातळीवर जे पूर्णवेळ कार्यकर्ते आहेत आणि प्रचार प्रमुख म्हणून जे कार्यरत आहेत त्यांना भेटणार आहोत, त्यांच्याशी ओळख करून घेणार आहोत आणि नेमकं संस्कृतचं कार्य ते कसं करतात हे जाणून घेणार आहोत. तेव्हा स्वागत करूया अखिल भारतीय पातळीवरचे संस्कृत भारतीचे प्रचार प्रमुख श्रीयुत शिरीष भेडसगावकर. नमस्कार. नमस्कार सर, या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. सर, आजचा विषय संस्कृत आपल्या सर्वांच्या आवडीचा विषय पण तरीही थोडासा उपेक्षित असा झालेला. तर मला सर्वप्रथम हेच जाणून घ्यायला आवडेल की संस्कृतचं प्राचीनत्व आणि संस्कृतचं जी समृद्धी आहे ती आपण नेमकी कशी अधोरेखित कराल? संस्कृत भाषा प्राचीन आहे हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. जगामधला पहिला ग्रंथ म्हणून ऋग्वेद मानला जातो. अगदी. तो तर संस्कृतमध्येच आहे. पण जशी संस्कृत ही प्राचीन आहे तशी ती आजची पण आहे. वा. आजही केवळ भारतातच नव्हे तर जगामधल्या, भारताच्या बाहेर असलेल्या 250 विद्यापीठांमध्ये संस्कृत भाषा शिकवली जाते. संस्कृत भाषा ही ज्ञानभाषा मानली जाते. खरं. आणि म्हणून ती केवळ प्राचीन आहे एवढंच नव्हे तर ती आजची सुद्धा आहे. आणि ती संगणकीय भाषा असल्यामुळे त्यामध्ये भविष्य काळाचं सुद्धा विशेषत्व, संभावना फार मोठ्या आहेत. खरं. अगदी. आणि म्हणून संस्कृत भाषा केवळ प्राचीन आहे असं म्हणणं हे पुरेसं नाही, ती नित्यनूतन आहे असं म्हटलं पाहिजे. वा वा, सुरेख. आणि ती समृद्धही आहे. समृद्धही आहे. वा वा. मला सांगा, देशामध्ये आणि परदेशामध्ये संस्कृतची नेमकी आजची सद्यस्थिती काय आहे? त्यातली काही भाग तुम्ही सांगितलाच, पण जनमानसामध्ये काय मानसिकता आपल्याला दिसते
त्याचा थोडासा उल्लेख मी सुरुवातीला केला की 2 टोकाच्या भूमिका दिसतात. तर नेमकी सद्यस्थिती, आता आपण प्रचार प्रमुख म्हणून काम करता तेव्हा आपली निरीक्षणं खूप चांगली असणार, तर ही सद्यस्थिती आम्हाला सांगा ना. संस्कृतबद्दल जनसामान्यांच्या मध्ये सर्वदूर आपल्याला एक श्रद्धेचा भाव दिसून येतो. संस्कृत आपल्याला यावी असं अनेकांना वाटतं. म्हणजे आम्ही संस्कृत शिकवण्यासाठी म्हणून संस्कृत संभाषण शिबिराचं आयोजन करतो. संस्कृत भारतीच्या वतीने संस्कृत संभाषण शिबिर ही देशभर आणि जगभर घेतली जातात. 10 दिवस रोज 2 तास अशा पद्धतीने ही शिबिरं घेतली जातात. तर या शिबिरांमध्ये येणाऱ्यांची संख्या जर पाहिली तर प्रचंड आहे असं म्हणता येईल. म्हणजे आम्हाला शिक्षक कमी पडावेत इतकी मोठ्या प्रमाणावर संख्या येत असते. विशेषतः या करोनाच्या काळात तर ही संख्या खूपच मोठ्या प्रमाणावर आली, कारण ऑनलाईन आम्ही संस्कृत शिकवायला सुरुवात केली. त्यामुळे जनमानसामध्ये जर विचार केला तर संस्कृत बद्दल अत्यंत आदर आहे आणि सर्व स्तरातही असं दिसून येतं. पण ही जशी एक बाजू झाली तशी दुसरी पण काही बाजू आहे. जसं आजच्या शिक्षणामध्ये संस्कृत असं जर आपण पाहिलं तर शिक्षणामध्ये संस्कृत ही फारच कमी आहे. म्हणजे अभ्यासक्रमामध्ये शालेय शिक्षणामध्ये, महाविद्यालयीन शिक्षणामध्ये एकतर बहुसंख्य शाळांमध्ये संस्कृत नाहीच आहे. ज्या कुठे शाळांमध्ये संस्कृत आहे तिथे सुद्धा ती भाषा म्हणून फारशी शिकवलीच जात नाही. व्याकरण आणि भाषांतर अशा पद्धतीने शिकवली गेल्यामुळे ती भाषा आहे, ती बोलली पाहिजे. भाषा या शब्दाचाच अर्थ तो आहे ना, भाष्यते इति भाषा. इति भाषा. तेव्हा ती बोलली गेली पाहिजे, ती आपल्या तोंडात असली पाहिजे, अशा पद्धतीने ती शिकवलीच जात नाही. खरंय. आणि त्यामुळे शिक्षणाच्या बाबतीमध्ये संस्कृत भाषा ही अत्यंत उपेक्षित आहे. दुर्दैवाने परकीयांनी जोपर्यंत इंग्रजांचं राज्य होतं तोपर्यंत त्यांनी संस्कृत भाषेसाठी काही संवर्धनासाठी प्रयत्न न करणं आपण समजू शकतो. परंतु गेल्या 70 वर्षामध्ये जर आपण पाहिलं तर संस्कृत भाषा ही उपेक्षितच राहिली आहे. हे खरं आहे की नेत्यांनी, विद्वानांनी संस्कृत भाषेचं गुणगौरव पुष्कळ केला. मग अगदी महात्मा गांधी असतील, पंडित नेहरू असतील, सी.व्ही. रमन सारखे नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ असतील, अशा अनेक महापुरुषांनी संस्कृतचं गुणवर्णन पुष्कळ केलंय. परंतु प्रत्यक्ष संस्कृत संवर्धनाच्या दृष्टीने, समाजामध्ये पुन्हा संस्कृत प्रतिष्ठित होण्याच्या दृष्टीने फारसे प्रयत्न झाले नाहीत असं म्हणावं लागेल. हे खरं आहे की विशेषतः गेल्या काही वर्षामध्ये आणि आता हे जे नवीन शैक्षणिक धोरण येत आहे याच्यामध्ये संस्कृत भाषेबद्दल खूप अनुकूल आणि चांगले मुद्दे आलेले आहेत. विशेषतः भारताचा परिचय शिक्षणातून व्हायला पाहिजे असं या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये आता मांडलेलं आहे. आणि त्यामध्ये भारतीय ज्ञानविज्ञान परंपरेचा उल्लेख संस्कृत नॉलेज सिस्टीम असा केलाय. तर माझा पुढचा प्रश्न सर आपल्याला असाच आहे की भारतीय संस्कृतीचं संवर्धन आणि ती पुनर्स्थापना चांगल्या पद्धतीने जर तिची करायची असेल तर संस्कृत शिवाय पर्याय नाही असं आपल्याला वाटतं का? निश्चितच. संस्कृती संस्कृताश्रिता असं आपल्याकडे म्हटलं जातं. भारतीय संस्कृती ही संस्कृतावरच आधारलेली आहे. कारण भारतीय संस्कृतीचा अभ्यास करायला येणाऱ्या कोणाही व्यक्तीला संस्कृत भाषेचा अभ्यास करावाच लागतो. कारण भारताचा जर अभ्यास करायचा असेल तर त्याला रामायणाचा अभ्यास करावा लागतो, त्याला महाभारताचा अभ्यास करावा लागतो, त्याला गीतेचा अभ्यास करावा लागतो, त्याला वेदांचा धांडोळा घ्यावा लागतो. आणि ही भारतीय संस्कृती ज्या सगळ्या या साहित्यामध्ये आहे, या सगळ्या साहित्याचा जर अभ्यास करायचा तर मूळ असलेली ही संस्कृत भाषा तिचा अभ्यास करावाच लागतो. आणि म्हणून भारतीय चिंतन, भारतीय दर्शन हे सारी संस्कृतमध्येच आहेत. जसं भगवद्गीता, भगवद्गीता ही भारतीय दर्शनाचं सारं सार म्हटलं जातं. आणि म्हणून गीता ही एका अर्थानं भारतीय जीवनदृष्टी देणारा ग्रंथ आहे. जगातल्या सगळ्या भाषात तो भाषांतरित झालाय. अल्बर्ट आइन्स्टाईन असोत किंवा अब्दुल कलाम असो, या सगळ्यांना गीतेचा अभ्यास करावा असं वाटतो, अशी भारतीय संस्कृती आहे. आणि त्यामुळे
भारतीय चिंतन, भारतीय जीवनदृष्टी संस्कृत भाषेच्या अभ्यासानेच चांगल्या रीतीने प्राप्त होईल. हे खरं आहे की अनेक भारतीय, सगळ्या आपल्या भारतीय भाषांमध्ये हे सारं साहित्य आलंय, त्याच्यातूनही अभ्यास नक्कीच होऊ शकतो. परंतु ज्याला खोलवर अभ्यास करायचंय, मुळामध्ये जायचंय, त्याला संस्कृत भाषेचा अभ्यास करणं हे आवश्यकच आहे. खरं खरं. संस्कृत भाषा ही केवळ अध्यात्म, तत्वज्ञान एवढ्यापुरतीच सीमित नाही. भारतीय संस्कृती म्हटल्यानंतर समुत्कर्ष आणि निःश्रेयस हे दोन्ही त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे भौतिक वैभव आणि आध्यात्मिक उन्नती या दोहोचाही समावेश भारतीय संस्कृतीच्या चिंतनामध्ये होतो. आणि म्हणून भौतिक वैभवाचा जर विचार केला तर विज्ञानाचे अनेक ग्रंथ संस्कृतमध्ये, शास्त्र ग्रंथ ज्यांना आपण म्हणतो. म्हणजे मग त्यामध्ये पराशर मुनींचं कृषीशास्त्र असेल, चरक सुश्रुतांचा आयुर्वेद असेल, योगशास्त्र असेल, आरोग्याचे विषय असतील, पर्यावरणाचे ग्रंथ असतील, खगोलशास्त्राचे ग्रंथ आहेत, कौटिल्याचं अर्थशास्त्र आहे, भरत मुनींचं नाट्यशास्त्र आहे, जकणाचार्यांचं शिल्पशास्त्र आहे. असे भौतिक विषयातले अनेक ग्रंथ, असंख्य ग्रंथ हे संस्कृतमध्ये आहेत. आणि याच संस्कृत ज्ञानाच्या बळावर आपल्या पूर्वजांनी आपल्या भारताला सुवर्ण वैभव आणून दिलेलं होतं. आणि म्हणून भारतीय संस्कृतीचा जर अभ्यास करायचा तर संस्कृत ही अनिवार्य आहे असं मला वाटतं. आपण मग या सगळ्या संस्कृत प्रचार प्रसाराच्या कार्याकडे कसे वळलात? त्याच्या मागचा हेतू काय होता, प्रेरणा काय होती, आणि आपण हे काम नेमकं किती वर्षांपासून करताय? आता तर आमचे संस्कृत भारतीचे सगळेच कार्यक्रम हे संस्कृतमध्ये होत असतात. आम्ही परस्परांशी सुद्धा संस्कृतमध्ये संवाद करत असतो. त्यामुळे त्या पद्धतीने गेली 12 वर्ष मी या कार्यामध्ये सहभागी. वा सर, तुमचा हा प्रवास आणि संस्कृतचं एकंदरीत महात्म्य, महत्व आपण जाणून घेणारच आहोत. पण प्रेक्षक हो, तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. नमस्कार. हॅलो सह्याद्री कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण चर्चा करतोय शिरीष भेडसगावकर यांच्याशी संस्कृतचं महत्व, महात्म्य आणि संस्कृत भारतीचं कार्य या संदर्भात. सर, तुम्ही फार छान सांगत होतात की भारतीय संस्कृतीचा आधार संस्कृत कसा आहे आणि तुम्ही या कार्याकडे कसं वळलात. आता आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की ज्या संस्थेसाठी तुम्ही हे काम करता, जी देशभर व्यापक स्वरूपात काम करते, ती संस्कृत भारती संस्था, त्या संस्थेचा इतिहास काय, किंवा ती कधी स्थापन झाली, तिचा मूळ उद्देश काय होता? तिरुपती विद्यापीठातून काही तरुण संस्कृतमध्ये पदवी परीक्षा त्यांनी उत्तीर्ण केली. ते बंगलोरचे होते, कर्नाटकातले होते. ते बंगलोरला आले. त्यांनी संस्कृतचा अभ्यास केलेला असल्यामुळे त्यांना असं वाटलं की संस्कृत भाषा एवढी श्रेष्ठ आहे, एवढी वैभव संपन्न आहे, एवढी समृद्ध आहे, पण आज समाजात कुठेच दिसत नाहीये ती. ना संस्कृत कुठे ऐकू येते, ना संस्कृत कुठे बोलली जाते. आपण संस्कृतसाठी काहीतरी केलं पाहिजे. सर, हा किती वर्षापूर्वीचा काळ आहे? हा 1981चा काळ. बर. त्यावेळी या तरुणांना असं वाटलं की संस्कृतच्या उत्थानासाठी, संस्कृत पुन्हा समाजात प्रतिष्ठित व्हावी, यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. पण काय करावं हे स्पष्ट नव्हतं. म्हणून त्यांनी निरनिराळे प्रयोग सुरू केले. बर. आणि मग असे प्रयोग करता करता जवळजवळ 1994 सालापर्यंत 12-13 वर्ष हे निरनिराळे प्रयोग त्यांनी कर्नाटकातही केले, देशाच्या निरनिराळ्या भागात केले. आणि मग त्यांच्या असं लक्षात आलं की सोप्या पद्धतीने, लोकांना सहजगत्या जमेल, आवडेल अशा पद्धतीने आपल्याला संस्कृत शिकवली पाहिजे. आणि मग कमी वेळात सोप्या पद्धतीने, सहज पद्धतीने कशी शिकवता येईल असे निरनिराळे प्रयोग करत त्यांनी संस्कृत संभाषण शिबिर हा प्रयोग सिद्ध केला. बर बर. आणि हा प्रयोग 10 दिवस, रोज 2 तास, या 20 तासामध्ये दिवसभरामध्ये जेवढी वाक्य आपण बोलतो, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, आपल्या घरामध्ये असो, आपल्या कार्यालयामध्ये असो, बाजारामध्ये असो, मित्रांशी असो, प्रवासात असो, जी जी वाक्य आपण आपल्या नेहमीच्या सहज व्यवहारामध्ये बोलतो, अशी सगळी वाक्य सामान्यतः या 20 तासामध्ये शिकवली जातात. अरे वा, अरे वा. आणि ती शिकवण्याची पद्धत सुद्धा संवादाची आहे. हसत खेळत गप्पा मारत असं संस्कृत आम्ही शिकवतो. आणि कोणालाही शिकवतो, जे येतील त्या सगळ्यांना शिकवतो. आणि मग अशा पद्धतीने या 20 तासामध्ये गाणी, खेळ, गोष्टी, संवाद, गप्पा, कदाचित विनोद
प्रत्यक्ष अभिनय, वस्तू दाखवणं, अशा निरनिराळ्या पद्धतीने गप्पा मारत आम्ही संस्कृत शिकवतो. वा, म्हणजे मनोरंजनातून संस्कृत असं हसत- म्हणायला हरकत नाही. अगदी हसत खेळत संस्कृत. फार अशा छान. पद्धतीने आम्ही संस्कृत शिकवतो. आणि असा प्रयोग हा आमच्या असं लक्षात आलं, त्या तरुण कार्यकर्त्यांच्याही हे लक्षात आलं की हा प्रयोग यशस्वी प्रयोग, लोकांना संस्कृत लोकप्रिय करण्यासाठी हा अतिशय चांगला प्रयोग आहे. आणि मग त्यानंतर हा प्रयोग सगळ्या देशभर सुरू झाला. आणि असं करता करता आतापर्यंत सामान्यतः जवळजवळ 1,40,000 संभाषण शिबिरं सगळ्या देशभर आणि जगामध्ये सुद्धा झाली असतील. लाखो लोक संस्कृत शिकायला या पद्धतीने शिकले. संस्कृत ज्यांनी कधी आयुष्यामध्ये ज्यांना आपल्याला अभ्यास केला नव्हता, माहिती नव्हतं, येईल का नाही अशी त्यांना कल्पनाही नव्हती, अशी मंडळी सहजगत्या संस्कृत बोलायला लागतात. छोटी छोटी साधी साधी वाक्य सहजगत्या ती बोलायला लागतात. सामान्यतः एक लोकांच्या मनामध्ये अशी कल्पना असते की भाषा म्हणलं, भाषेचं संवर्धन म्हणलं की ते लेखन, वाचन, संशोधन याच माध्यमातून होतं, ज्याला आपण थोडंसं प्रौढ पद्धतीचं किंवा शास्त्रीय पद्धतीचे ह्या सगळ्या लेखन, वाचन, संशोधनाच्या ज्या पद्धती आहेत. पण संभाषण हा जो प्रकार आहे तो प्रवाही पद्धत आहे ज्याला आपण म्हणतो. तर आपला असा विश्वास आहे का की लेखन, वाचन, संशोधन याच्याही पेक्षा संभाषणातनं भाषा ही जास्त पोचेल? कोणतीही भाषा, ही भाषा शिकायची जर म्हटली तर भाषा शिकण्याचे 4 टप्पे आहेत, 4 पायऱ्या आहेत. त्यातली पहिली पायरी आहे ऐकणं, दुसरी पायरी आहे बोलणं, तिसरी पायरी आहे वाचणं, चौथी पायरी आहे लिहिणं. व्याकरण वगैरे त्यानंतर येतं. घरामध्ये आपल्या सगळ्यांच्या अनुभवाचा विषय आहे की लहान मूल भाषा कशी शिकतं. आपण आपली मातृभाषा कशी शिकलो? अनुकरणातनं, ऐकून ऐकून. हा, आई काही आपल्याला ह्याला एकवचन म्हणतात, त्याला बहुवचन म्हणतात, हे पुल्लिंग आहे आणि स्त्रीलिंग आहे असं नाही शिकवत. आई बोलते तेच वाक्य वडील बोलतात, तेच वाक्य आजी बोलते, भाऊ बोलतो, बहीण बोलते, आजोबा बोलतात, मामा बोलतो, काका बोलतो. एकच वाक्य पुन्हा पुन्हा ऐकलं की ते मूळ सहज ते बोलायला लागतं. खरंय, खरंय. अशा पद्धतीने एक एक शब्द, एक एक वाक्य ते मूल बोलत जातं. लहान मुलाची जी भाषा शिकण्याची पद्धती आहे ती भाषाशास्त्रज्ञ असं म्हणतात की शास्त्रीय पद्धती आहे. वा, खरंय. संस्कृत भारतीने याच पद्धतीचा अवलंब केला, याच पद्धतीने आम्ही शिकवतो. आपल्याला आता पुणे किंवा मुंबई सारखी जी अशी कॉस्मोपॉलिटन शहरं आहेत ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला अनुभवाला येईल की ज्या सोसायटीमध्ये निरनिराळी मातृभाषा असणारी मंडळी राहतात त्या ठिकाणची छोटी छोटी मुलं ही खेळता खेळता अनेक भाषा शिकतात, अनेक भाषात बोलायला लागतात. बरोबर आहे, अगदी. हे का होतं तर लहान मुलं सहजगत्या ऐकून ऐकून भाषा शिकत असतात. ही भाषा शिकण्याची शास्त्रीय पद्धत ही आहे. आणि म्हणून प्रारंभी आपल्याला भाषा लोकांना ऐकवली पाहिजे. आणि म्हणून आमचा संस्कृत भारतीमध्ये असा आग्रह आहे की संभाषण शिबिर घेताना शिक्षकांनी पूर्णतः संस्कृत मध्येच बोललं पाहिजे. प्रत्येक वाक्य पहिल्या शब्दापासून तो संस्कृत मध्येच बोलतो. ज्याला अधिक अभ्यास करायचा आहे, ज्याला विशेषत्वाने अधिक अभ्यास करायचा आहे त्यांनी पुढच्या अभ्यासामध्ये जावं. त्यासाठी महाविद्यालय, विश्वविद्यालय जरूर आहेत. परंतु संस्कृत भारतीचा आमचा प्रयत्न असा आहे की सर्वसामान्य माणसापर्यंत संस्कृत नेऊन पोहोचवा. सामान्य माणसाला कुणालाही असं वाटावं की अरे मला सुद्धा संस्कृत येईल. देशभरामध्ये संस्कृतचं काम करणाऱ्या अनेक संस्था आहेत, देशाच्या पातळीवर आहेत, काही परदेशातही विदेशी पातळीवर सुद्धा करतात. तर संस्कृत भारतीचं नेमकं वैशिष्ट्य आपण किंवा वेगळेपण कसं अधोरेखित कराल या संस्थांच्या तुलनेत? सामान्यतः सगळीकडे संस्कृत जे शिकवलं जातं ते अन्य भाषेतून शिकवलं जातं. संस्कृत भारतीमध्ये आम्ही संस्कृत मधूनच संस्कृत शिकवतो. जसं लहान मूल मातृभाषेच्या माध्यमातूनच मातृभाषा शिकतो त्याच पद्धतीने संस्कृतेन संस्कृतम अशा पद्धतीने आम्ही शिकवतो. आणि म्हणून सुरुवातीला आम्ही ऐकवतो संस्कृत, बोलायला लावतो, ती सुद्धा नेहमीची व्यवहारातली वाक्य की जी आपल्याला नेहमी बोलावीच लागतात. तोंडात आली की ती बोलायला लागतो तो माणूस. त्यासाठी काही मोठ्या पाठांतराची गरज नाही पसत. आणि अशा पद्धतीने जेव्हा तो बोलायला लागतो मग नंतर पुढच्या टप्प्यामध्ये आम्ही त्याला वाचायला शिकवतो, लिहायला. हे पुढचे टप्पे आहेत. व्याकरण हा त्यानंतरचा भाग येतो. आणि म्हणून नंतर पुढच्या वर्गांमध्ये आम्ही व्याकरण घेतो. सर, आपण दोघं असा संवाद करू शकतो का? आमच्या प्रेक्षकांना आम्हाला दाखवता येईल असा संवाद? जर अर्थात माझा थोडासा संस्कृतची अभ्यासिका, संशोधिका म्हणून जरी अभ्यास असला
तरी मी एक सामान्य व्यक्ती आहे असं समजून, सर मला काही येत नाही असं समजून मला संस्कृतामध्ये माझा परिचय कसा देता येईल? मम नाम शिरीषः. बर. मम नाम शिरीषः. मम नाम शिरीषः. भवत्याः नाम किम्? मम नाम मुक्ता. अहम शिक्षकः. अहम शिक्षकः. भवती का? अहम शिक्षिका. अहम पुणे नगरे निवसामि. भवती कुत्र निवसति? कुत्र म्हणजे कुठे? अहम अपि पुणे नगरे निवसामि. एवं अशा पद्धतीने छोटी छोटी वाक्य घेऊन आपल्याला अभ्यास करता येऊ शकतो. तुम्ही म्हणलात परिचय, तर मम नाम मुक्ता. आडनावाला काय म्हणणार सर? कुलनाम. बर. मम कुलनाम कुलकर्णी. सम्यक. एखादी वस्तू दाखवून अभिनयाच्या साह्याने अशा निरनिराळ्या शब्दांचा पुढचा परिचय करून दिला जातो. उदाहरण समजा सांगायचं झालं तर अत्र अत्र चषकः. चषकः. अत्र चषकः. तत्र पुष्पम. तत्र पुष्पम. अत्र तत्र पुस्तकम. 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 एकत्र. वा. अत्र तत्र एकत्र. आणि सर सर्वत्र. सर्वत्र. प्रकाशः सर्वत्र. वा वा वा. ईश्वरः सर्वत्र. अन्यत्र. वृक्षः अन्यत्र. नदी अन्यत्र. अत्र तत्र एकत्र सर्वत्र अन्यत्र. वा वा वा. छान. अशा पद्धतीने निरनिराळे शब्द, छोटी छोटी वाक्य असं आम्ही शिकवत जातो. सर खूपच हे तुम्ही छान सांगता आणि आम्हालाही ते ऐकताना फार मजा येते. ही चर्चा आपण अशीच पुढे चालू ठेवणार आहोत. प्रेक्षक हो, मला असं वाटतं संस्कृत बद्दलची ही चर्चा अतिशय रंजक पद्धतीने चालली आहे. फक्त ती आपण क्षणभराच्या विश्रांतीनंतर पुन्हा चालू ठेवणार आहोत. नमस्कार. हॅलो सह्याद्री कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण संस्कृतामध्ये संवाद कसा साधता येतो, संभाषण कसं करता येतो हे बघतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत शिरीष भेडसगावकर. सर आपण एक छान प्रात्यक्षिक आत्ता करून दाखवलं आणि आता मला असं विचारायचं आहे की तुमच्या बोलण्यामध्ये मगाशी असं आलं होतं की कोणताही माणूस संस्कृत शिकू शकतो, संभाषण करू शकतो, त्याला वयाचं बंधन नाही किंवा त्याला संस्कृतची पार्श्वभूमी असायला पाहिजे असंही काही बंधन नाही. तर ही जी सर्वसमावेशकता आपण अवलंब करता त्याचा अनुभव आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. आणि स्त्री पुरुष वय ह्याच्या किंवा अगदी संप्रदाय जात धर्म याच्याही पलीकडे कसं आपण जाता हे आम्हाला सांगा ना. आम्ही तर असं म्हणतो की संस्कृतम सर्वत्र संस्कृतम सर्वेषाम. वा. अशा तऱ्हेचे मी संभाषण शिबिराचा उल्लेख केला. ही संभाषण शिबिरं आम्ही दिल्लीमध्ये खासदारांच्यासाठी पण घेतली आहेत आणि अगदी गिरी कंदरात राहणाऱ्या डोंगर दऱ्यात राहणाऱ्या आदिवासी लोकांच्यासाठी सुद्धा घेतली वा. की जे लिहू शकत नाहीत, वाचू शकत नाहीत, पण कुठल्या ना कुठल्या तरी भाषेत ते बोलत असतात, एकमेकांशी संवाद साधत असतात. मग ते संस्कृत का नाही शिकू शकणार? आम्ही त्यांच्यासाठी सुद्धा संभाषण शिबिरं घेतली आणि आमचा अनुभव असा आहे की अशी कदाचित निरक्षर असलेली मंडळी सुद्धा संस्कृत उत्तम बोलू शकतात. वा. कोणताही जात धर्म पंथ आम्ही निशुल्क घेतो, त्यामुळे पैशाचाही प्रश्न नाही. कुठेही घेतो आम्ही. बागेत एकत्र आले, मंदिरात एकत्र आले, रस्त्याच्या कडेला एकत्र आले, तिथेही 5-25 जण एकत्र आले तरी आम्ही संभाषण शिबिर घेतो. त्यामुळे सर्वांना या पद्धतीने संस्कृत शिकवावं, सगळ्यांच्या तोंडामध्ये संस्कृत आणावं, संस्कृत ही बोलण्याची भाषा व्हावी, अशा तऱ्हेचा जनभाषा व्हावी, अशा तऱ्हेचा आमचा प्रयत्न. सर्वांसाठी संस्कृत. खऱ्या अर्थाने मला तर असं वाटतं सर तुमच्या या बोलण्यावरनं की संस्कृत ही सगळ्या देशाला जोडणारी भाषा त्यामुळे आपल्या संविधान सभेच्या
सभेचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी संविधान सभेत स्वतंत्र भारताची व्यवहार भाषा, राज्यव्यवहाराची भाषा कुठली असावी अशा चर्चेमध्ये संस्कृतचं समर्थन केलेलं होतं. वा. आणि त्या संदर्भात त्यांचं म्हणणं हेच होतं की संपूर्ण देशाला जोडणारी ही भाषा आहे. खरंय. आपल्या देशातले कुठलेही संप्रदाय घ्या, त्या सगळ्या संप्रदायांचे ग्रंथ हे संस्कृतमध्येच आहेत. आणि म्हणून कदाचित आपापसात एकत्र न येणारे निरनिराळे संप्रदायाचे सत्पुरुष संस्कृत भारतीच्या संमेलनात एकत्र येतात. आमच्या संमेलनात शैव संत पण येतात आणि वैष्णव संत पण येतात. सगळ्यांना जोडणारी भाषा. आजकाल तर निरनिराळ्या पक्षांमध्ये सुद्धा वादविवाद चाललाय, पण सर्व राजकीय पक्ष सुद्धा मला असं वाटतं संस्कृतचे समर्थक असावे. खरंय खरंय. कारण निरनिराळ्या पक्षाचे आमदार खासदार हे संस्कृतमधनं शपथ घेताना आपल्याला दिसतात. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे त्यांनी आता नुकतंच रत्नागिरीला संस्कृत केंद्र, कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या संस्कृत केंद्राचं उद्घाटन केलं. तेव्हाही ते म्हणाले की महाराष्ट्रात खेडोपाड्यात संस्कृत पोहोचली पाहिजे. आणि आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी ते तर त्यांच्या प्रत्येक भाषणात आपण सध्या पाहतो आहोत की एखादं सुभाषित तर ते वापरतातच. नक्कीच. ते जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यावेळी स्वर्णिम गुजरातच्या योजनेमध्ये गुजरातमधल्या 1,00,000 लोकांना संस्कृत शिकवावं असा त्यांनी योजना केली होती. आणि त्यांनी संस्कृत भारतीच्या आम्हा मंडळींच्या सगळ्यांच्या सहकार्याने 1,00,000 लोकांना संस्कृत शिकवलं. त्याच्या समारोप कार्यक्रमाला नरेंद्र भाई आलेले होते. आणि संस्कृत ही कशी आज आपल्या सगळ्या देशाला जोडणारी भाषा आहे, निरनिराळ्या सर्व प्रकारच्या लोकांना एकत्र आणणारी भाषा आहे, या संदर्भात फार सुंदर विवेचन त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये केलं होतं. आणि म्हणून संस्कृत ही सर्व प्रकारे आपल्याला जोडणारी अशी भाषा. आत्ताचा जो गेल्या 2 वर्षांचा कोविडचा काळ गेला, त्या काळामध्ये जेव्हा लोक घरी होते त्यावेळेला तुम्ही ऑनलाईन क्लासेस किंवा ऑनलाईन वर्ग चालवले. आणि त्या निमित्ताने घरी असणाऱ्या लोकांना इतकी समृद्ध भाषा घरच्या घरी शिकता आली. आम्ही ऑनलाईन वर्ग असे आतापर्यंत घेत नव्हतो. जेव्हा हे कोरोना सुरू झालं तेव्हा कसं काय करावं असा आमच्या समोरही प्रश्न होता. परंतु रुडकी IITची मंडळी आमच्याकडे आली आणि त्यांनी असं म्हटलं की आमच्या मुलांना संस्कृत शिकायची इच्छा आहे, तर तुम्ही त्यासाठी काही आम्हाला सहकार्य करा. आणि म्हणून रुडकी IIT आणि संस्कृत भारती असं मिळून संभाषण शिबिराचं आयोजन केलं. त्याचं तांत्रिक सगळ्या गोष्टी त्यांनी हे केल्या आणि प्रत्यक्ष शिकवण्याचं काम आम्ही केलं. आम्हाला पहिलाच अनुभव याचा एवढा धक्का असा बसला की त्याची जेव्हा नोंदणी सुरू झाली तेव्हा 14,000 लोकांनी नोंदणी केली. आणि त्यानंतर या सगळ्या कोरोनाच्या काळामध्ये गेल्या 2 वर्षामध्ये असंख्य लोक संस्कृत शिकायला आले. असंख्य म्हणजे आम्ही सामान्य गणना परवा करत होतो तर सुमारे 1.5 लाखापेक्षा अधिक लोकांना आम्ही संस्कृत शिकवलं असेल. आणि ह्या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर समाज जीवनातल्या सर्व स्तरातले लोक आहेत. मला तेच विचारायचं होतं की तमिळनाडू व्यवसाय सांभाळून संस्कृत शिकणारे लोक, तमिळनाडूच्या उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पण संस्कृत शिकायला आले आणि अगदी एखाद्या ग्रामीण भागातला शेतकरी तोही संस्कृत शिकायला आमच्याकडे. समाज जीवनाच्या सर्व स्तराचे, मग त्यामध्ये डॉक्टर असोत, वकील असोत. आम्ही जेव्हा यांना विचारायचो IT मधले अनेक जण संस्कृत शिकायला आले, असे अनेक प्रकारचे लोक शिकायला. आणि आम्ही दिवसभर सकाळी 6 ते रात्री 10 असे दिवसभर 2-2 तासाचे वर्ग चालवायचो. लोकांच्या सोयीच्या वेळेप्रमाणे ते यायचे. ऑनलाईन असल्यामुळे घरीच शक्य होतं. आणि जवळजवळ 40 देशातून लोक आले संस्कृत शिकायला. त्यामुळे आम्हाला सुद्धा हा एक मोठा, आम्ही पूर्वी तर बोलतच होतो की संस्कृत ही आपल्या देशामध्ये प्रत्येकाच्या DNA मध्येच आहे. त्यामुळे आम्ही संस्कृत भारतीत कोणाला वेगळं सदस्य करत नाही. जो भारतात जन्माला आला तो आमचा सदस्यच आहे असं आम्ही मानतो. त्यामुळे संस्कृत असं आम्ही बोलत होतो, पण त्याचा प्रत्यक्ष साक्षात्कार आम्हाला या कोरोनाच्या काळामध्ये झाला. अगदी खरं. म्हणजे संस्कृतच्या छत्रछायेखाली आपण आहोतच, पण या ऑनलाईन माध्यमांनी आता त्या सगळ्यांना कवेत घेतलंय असं म्हणायला हरकत नाही. एक नवा साक्षात्कार झाला. पण तुम्ही हे सगळं करता ते निशुल्क करता आणि काही वेळेला अगदी नाममात्र शुल्क घेऊन करता, तर त्याच्या मागची आपली काय भूमिका आहे? कसं आहे, संस्कृत ही आपल्या ऋषीमुनींनी दिलेली आपल्याला एक फार मोठा ठेवा आहे. येस. तर तो फार मोठा वारसा आहे. आणि तो वारसा त्यांनी काही आपल्याला असा मुक्त हस्ताने दिला. त्यामुळे
तोच वारसा सगळ्या लोकांपर्यंत नेऊन पोचवावा हम्म, म्हणून आम्ही ही संस्कृत भाषा शिकवण्याचा जो सगळे उपक्रम आमचे संस्कृत शिकवण्याचे जे आहेत ते सगळे निशुल्क आहेत. वा वा. कोणीही पैशासाठी अडू नये, निशुल्क आम्ही शिकवतो. आपल्या भाषेसाठी, आपल्या संस्कृतीसाठी आणि आपल्या राष्ट्रासाठी हे काम आहे. अगदी अगदी खरं आहे. आणि फक्त आम्ही शुल्क कुठे घेतो, जेव्हा काही खर्च असतो. उदाहरणार्थ पुस्तकं हे करण्यासाठी खर्च येतो, किंवा एखादा निवासी वर्ग घ्यायचाय तर त्या निवासी वर्गामध्ये राहणं, जेवण, खाण्याचा थोडा बहुत खर्च येतो. अशा वेळी आम्ही काही शुल्क घेतो. ते व्यवस्था शुल्क असतं. आमच्याकडे जे कार्यकर्ते काम करतात ते सुद्धा कुठल्या त्याचे मानधन सेवा अशी नाही, ते संस्कृत भाषेची सेवा म्हणूनच काम करतात. आणि जो शिकायला येतो तोही निशुल्क याच भावनेने. प्रेक्षक हो, ही चर्चा आपण अशीच पुढे चालू ठेवणार आहोत, पण तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. नमस्कार. हॅलो सह्याद्री कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. संस्कृतचं एकंदरीत महत्त्व काय आहे, संस्कृत संभाषणाच्या माध्यमातून आपल्याला कशी काय व्यवहारामध्ये आणता येईल, याबद्दल आपण चर्चा करतोय शिरीष भेडसगावकर सरांशी. सर, तुम्ही संभाषण वर्गाची अत्यंत विस्तृतपणे आणि सविस्तर माहिती दिली, त्याचं एक प्रात्यक्षिकही आपण केलं. आता याच्या पुढच्या पायरी आपण आणखी काही प्रकाराच्या द्वारा तुम्ही लोकांपर्यंत पोचताय. त्याच्यातला एक उपक्रम असा आहे की पत्रद्वारा सुद्धा तुम्ही, ज्यांना आपण डिस्टन्स लर्निंग म्हणतो, तर तशाही माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा हा प्रयत्न आहे. तर आम्हाला त्याबद्दल सांगा ना. संभाषण शिबिर झाल्यानंतर पुढे अभ्यास कसा करायचा अशी लोकांची मागणी असते. बरोबर. आणि म्हणून लोकांच्या मागणीनुसार आम्ही निरनिराळे उपक्रम सुरू केले आहेत. बर. त्यामधला एक तुम्ही जो आता उल्लेख केला तो पत्रद्वारा संस्कृत असा आहे. त्याच्या 4 परीक्षा आहेत. बर. आणि ती घरीच आम्ही पुस्तक पाठवतो आणि त्यातून लोकांनी घरी अभ्यास करावा. आणि 6 महिन्यांनी एक परीक्षा, अशा 2 वर्षामध्ये 4 परीक्षा त्यामध्ये दिल्या जातात. त्यातली पहिली परीक्षा आहे प्रवेश. बर. दुसरी परीक्षा आहे परिचय. तिसरी परीक्षा आहे, आपल्या प्रेक्षकांना दिसू देत, शिक्षा. आणि चौथी परीक्षा आहे कोविद. अशी 4 परीक्षा आम्ही घेतो. त्यातून संस्कृत भाषेचा सामान्य परिचय सगळ्यांना होतो. पुस्तक वाचून संभाषण नाही येत. संभाषण येण्यासाठी प्रत्यक्ष संभाषणच केलं पाहिजे. म्हणजे त्याच्यासाठी एकमेकांना भेटणं आवश्यक आहे. यातून संस्कृत भाषेचा थोडा बहुत अभ्यास यातून होतो असं सामान्यतः. पण ही लेखी परीक्षा असते. 6 महिन्याच्या अवधीनंतर प्रत्येक पुस्तक अभ्यास करून. वा वा. जसा हा पत्रद्वारा संस्कृत आहे तसं अनेकांची मागणी आम्हाला अशी होती की शाळांमध्ये आमच्या मुलांसाठी संस्कृत नाहीये, तर शाळातल्या मुलांसाठी आम्हाला काहीतरी द्या. आणि म्हणून आम्ही मुलांसाठी बालकेंद्र चालवतो. वा. लहान मुलं एकत्र येतात आणि त्या लहान मुलांना खेळ, गाणी, गोष्टी अशा पद्धतीने आम्ही संस्कृत शिकवतो. आणि त्यातून लहान मुलंही संस्कृत बोलायला लागतात. कसं तुम्ही नेमकं लहान मुलांच्या जवळ जाता, त्यांना कसं संस्कृत खेळ घेणं, संस्कृत आहे ना क्रीडा, वयम क्रीडी महा, संस्कृत आहे ना क्रीडा महा, गीतानी गाया महा, कथा बालानां कथा अतीव प्रिय. आता वयम कथां कथयामः सरल भाषया कथयामः. यदि वयम सरल भाषया वदामः बालकः अपि अवगच्छन्ति. माझा एक अनुभव सांगतो. मी केरळमध्ये गेलो होतो. केरळमधल्या लहान मुलांबरोबर असा मी बोलत होतो. तर मी म्हटलं मला तर मल्याळम येत नाहीये, मी एकतर हिंदीत बोलेन, आवश्यक तर इंग्रजीत बोलेन, नाही तर संस्कृतमध्ये बोलेन. ते म्हणाले संस्कृतमध्येच बोला. आणि मी संस्कृतमध्ये बोललो. नंतर ती सगळी मुलं म्हणाली तुम्ही सांगितलेली गोष्ट आम्हाला पूर्णतः कळली. अरे वा वा वा. त्यामुळे अशा पद्धतीने लहान मुलांशी आणि आम्ही बालकेंद्र घेत असतो. जसं लहान मुलांसाठी बालकेंद्र आम्ही घेतो तसं शालेय विद्यार्थ्यांच्यासाठी म्हणून आम्ही शालाबाह्य परीक्षा पण घेतो. त्याही अशा 4 परीक्षा आहेत. सरला, सुगमा वगैरे अशा 4 परीक्षा आहेत. त्या काही शाळांमध्ये 4थी, 5वी, 6वी, 7वी, कुठे 5वी, 6वी, 7वी, 8वी अशा घेतात त्या शाळांच्या किंवा संस्थांच्या इच्छेप्रमाणे. पण त्याच्यासाठी आम्ही 4 पुस्तकं काढली आहेत. मुलांना आवडतील अशी रंगीबेरंगी आणि आकर्षक अशी ती पुस्तकं आहेत. फक्त तिथे कोणी ना कोणी शिक्षक लागतो.
बरोबर. या पत्रद्वारा हा जो उपक्रम आहे त्याला तो मोठ्यांसाठी आहे, तिथे काही शिक्षकाची गरज नाही, तरी सुद्धा त्याच्यासाठी पण आम्ही वर्ग घेतो. बरं. परंतु मुलांसाठी अशी सरळ संस्कृत परीक्षा हाही आमचा एक उपक्रम आणि आहे. तुमची ज्या छोट्या छोट्या पुस्तिका आहेत ना, संस्कृतम वदतु अशा, हो, हो. त्या फार लोकप्रिय आहेत की हो, हो. रोजच्या वापरात आम्हाला रोजच्या वापरातली. त्या पुस्तिका वापरता येतील अशा आपण ज्या दाखवता, हो. किंवा त्याही व्यतिरिक्त संभाषण संदेश नावाचा तुमचं मासिक जे आहे. मासिक आहे, तर त्यातनं रोजच्या व्यवहारातली संस्कृत ही बरोबर, आम्हाला बरोबर. कळत असते. तर संभाषण संदेश हे असं मासिक आहे. हम्म, हे रंगीत मासिक आहे बर. आणि यामध्ये हम्म, संस्कृत भाषा कशी आहे, अत्यंत समृद्ध भाषा आहे. खरंय. एखादी गोष्ट संस्कृतमध्ये अगदी साध्या सोप्या पद्धतीने पण बोलता येते आणि तेच वाक्य संस्कृतमध्ये अतिशय अवघड पद्धतीने गुंतागुंतीचे शब्द वापरूनही बोलता येते. अगदी अगदी. म्हणजे उदाहरणात सांगायचं झालं, समजा मी असं म्हटलं हम्म, की शिशुः जलम पिबती, हा, तर मला असं वाटतं कोणालाही कळेल. हो. पण हेच वाक्य समजा मी जर असं म्हटलं की डिंबहा किलालम अश्नाती, दोन्ही वाक्याचा अर्थ तोच आहे. हो, हो. आम्ही सरळ संस्कृतचा उपयोग करतो. मगाशी मी जे म्हणलं की प्रौढ आणि शास्त्रीय पद्धतीवरची एक भाषा असते, पातळीवर. त्यामुळे शास्त्रीय भाषा ही आम्ही शिकवत नाही, वापरत नाही. सोप्या पद्धतीने आपल्या भारतीय भाषांमध्ये अनेक शब्द संस्कृत आहेत, शक्यतो त्याच शब्दांचा उपयोग करून सोपी सरळ वाक्य करून अशा पद्धतीने आम्ही संस्कृत शिकवतो. संभाषण संदेश अशा सरळ संस्कृतचाच याच्यामध्ये वापर केला जातो. बर. यामध्ये कथा, एखादं धारावाहिक, कोडी, गीत, विनोद असतील. विनोद, अशा वर्तमान परिस्थितीवरचा एखादा लेख, अशा पद्धतीने हे मासिक सगळ्या कुटुंबातल्या सगळ्यांनी, लहान मुलांसाठी गोष्ट असं कुटुंबातल्या सगळ्यांनी वाचावं अशा तऱ्हेचं हे मासिक आम्ही चालवतो. भाषा बदलते कारण काळ बदलतो, आणि जसा काळ बदलतो तसं भाषेला सुद्धा नवीन नवीन आपल्यामध्ये शब्द सामावून घ्यायला लागतात. तर संस्कृतामध्ये सुद्धा असे नवीन शब्द आपल्याला सामावून घ्यायला लागणारच, कारण आता मोबाईल सारखा वस्तू आहे, कॉम्प्युटर सारखी वस्तू आहे, अनेक शब्द नवे आलेत की जे तंत्रज्ञानाच्या शोधानंतर आले. मग ते तुम्ही कसे कॉइन करता आणि ते तुम्ही कसे सामावून घेता संस्कृतामध्ये? आपण एवढे भाग्यवान आहोत की पाणिनी सारखे अत्यंत श्रेष्ठ ऋषी की ज्यांनी संस्कृत भाषेचं व्याकरण रचलं, ते आपल्याला मिळाले. आणि त्यामुळे संस्कृत भाषा ही एवढी समृद्ध आहे की नवीन कोणताही शब्द संस्कृतमध्ये तयार करता येतो. वा. उपपद आणि प्रत्यय यांचा उपयोग करून नवीन संकल्पना, नवीन भाव हा संस्कृतमध्ये व्यक्त करणं हे शक्य आहे. एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. आपण क्रिकेट खेळतो, क्रिकेट बघतो, क्रिकेटमध्ये वापरले जाणारे सगळे शब्द हे इंग्रजीतच आहेत. परंतु या सगळ्या शब्दांना संस्कृत प्रतिशब्द आहेत. आणि जशी क्रिकेट संस्कृत इंग्रजीतली किंवा हिंदीतली कॉमेंट्री आपण क्रिकेटची ऐकतो, क्रिकेटच्या खेळामध्ये संस्कृतमध्ये सुद्धा तेवढीच सुंदर कॉमेंट्री आपल्याला करता येते. आम्ही मुंबईच्या आमच्या संमेलनामध्ये अशा तऱ्हेचा क्रिकेट अभिनव प्रयोग गणप्रमुखः अस्ति, भारवी गणस्य प्रमुखः प्रणवः उत्तमं चित्ररक्षणं करोति. संस्कृतमध्ये सामर्थ्य आहे. तुम्ही मोबाईल म्हणालात तर दूरभाषा किंवा भ्रमण भाषा, तुम्ही म्हणालात कॉम्प्युटर, संगणक, असे अनेक नवीन शब्द आपल्याला संस्कृतमध्ये करता येऊ शकतात. संस्कृत भाषा ही अत्यंत समृद्ध भाषा आहे. भाषा तज्ञ तर असं म्हणतात की इट इज दी परफेक्ट लँग्वेज. भाषा शास्त्र म्हणून भाषा कशी असली पाहिजे, तर ही अशी भाषा असल्यामुळे एका अर्थाने आपण भाग्यवान आहोत. अगदी. आणि ती संगणकालाही जवळची आहे. आता असं शास्त्रज्ञांचं म्हणजे संगणक तज्ञांचंही म्हणणं आहे त्याबद्दल. नुकतंच या करोनाच्या मगाचा उल्लेख झाला, त्या करोनाच्या काळामध्ये आम्ही पुण्यामध्ये असं एक संभाषण शिबिरांचं अभियान केलं होतं ऑनलाईन. आणि त्याच्या समारोपाच्या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध संगणक तज्ञ ज्यांनी परम संगणकाची निर्मिती केली ते विजयजी भटकर हे प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. बर बर. तर ते बोलताना त्यांच्या समारोपाच्या भाषणात हे म्हणाले की मला संस्कृत शिकायची अतिशय इच्छा आहे, म्हणजे या ग्रहावरून जाण्यापूर्वी मला संस्कृत आलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे. आणि तेही पुढे जाऊन ते असं म्हणाले
की संस्कृत ही संगणकाची भाषा होऊ शकते. रिक ब्रिग्ज यांनी नासामधले जे शास्त्रज्ञ, त्याच्या निबंधाचा त्यांनी उल्लेख केला आणि त्यामध्ये ते असं म्हणाले की तरुणांनी हे आव्हान स्वीकारलं पाहिजे आणि याविषयीचा अधिक पुढचा अभ्यास, अधिक संशोधन करून संस्कृत ही आजची नव्हे तर उद्याची भाषा आहे आणि केवळ भारताची नव्हे तर जगाची भाषा आहे, विश्व भाषा संस्कृत, असं विजय भटकरांसारखे या विषयातले तज्ज्ञ लोक म्हणतात. आणि म्हणून मला असं वाटतं की संस्कृत ही तुम्ही म्हणता तसं नव्या कल्पना, नवे शब्द या सगळ्यांना सामावून घेणारी, निर्माण करणारी अशी अत्यंत समृद्ध अशी भाषा. खरंय. ही जी आपली चर्चा आहे ती आपण चालू ठेवणारच आहोत. तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. नमस्कार. हॅलो सह्याद्री कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण चर्चा करतोय शिरीष भेडसगावकर यांच्याशी की संस्कृत ही केवळ भारताचीच नाही तर जगभराची भाषा कशी होऊ शकते या संदर्भात. जसं आपण म्हणतो की केवळ या देशापुरतं नाही तर अख्ख्या विश्वामध्ये संस्कृत पोचली पाहिजे आणि त्यासाठी आपण विश्व संमेलनांसारखे सुद्धा अभिनव उपक्रम करता. तर या संस्कृत संमेलनांच्या उपक्रमाबद्दल आम्हाला माहिती द्या. संस्कृत प्रेमींनी एकत्र आलं पाहिजे. एकत्र आलं तर त्याच्या एक सामूहिक शक्तीचा परिणाम म्हणून संस्कृत भाषेचं संवर्धन होईल. बरोबर. आणि म्हणून आम्ही निरनिराळ्या संमेलनांचं आयोजन करतो. 3 वर्षाचं आता आम्ही सामान्यतः चक्र ठरवलंय. त्यात पहिल्या वर्षी प्रत्येक जिल्ह्यांची संमेलनं करतो आम्ही आणि या जिल्ह्याच्या संमेलनात त्या जिल्ह्यातल्या सगळ्या संस्कृत प्रेमींना आम्ही एकत्र बोलवतो. दुसऱ्या वर्षी प्रांताचं संमेलन करतो आणि त्या संमेलनामध्ये प्रांतातल्या सगळ्या संस्कृत कार्यकर्त्यांना आम्ही एकत्र बोलवतो. आणि तिसऱ्या वर्षी आम्ही विश्व संमेलन गेल्या खेपेला विश्व संमेलन केलं. त्याच्या आधी आम्ही अखिल भारतीय संमेलन करत होतो, पण गेल्या खेपेला आम्ही विश्व संमेलन केलं आणि 11 देशातून जवळजवळ 5000 प्रतिनिधी भारतातल्याही सगळ्या जिल्ह्यातून कार्यकर्ते त्याला आले होते आणि जगभरातल्या 11 देशामधून जवळजवळ 5000 प्रतिनिधी या संमेलनाला उपस्थित होते. आपले उपराष्ट्रपती व्यंकय्याजी नायडू हे त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून होते आणि त्यांनी संस्कृत मधूनच त्या ठिकाणी भाषण केलं. एवढंच नव्हे तर जगामधले मूळ भारतीय असलेले तर संस्कृत शिकतातच, पण मूळ तिकडचे असणारे, त्या देशातले असणारे लोक सुद्धा संस्कृत आवडीने शिकत असतात आणि अशीही मंडळी त्यामध्ये आली होती आणि त्यांनी सुद्धा संस्कृतमध्येच भाषणं केली, संस्कृतमध्येच आपले अनुभव सांगितले. असं विश्व संमेलनाचा उपक्रमही आम्ही 3 वर्षापूर्वी सुरू केलाय. आता पुन्हा यावर्षी असं विश्व संमेलन होईल. या संमेलनाच्या निमित्ताने जी एक देवाणघेवाण होते आणि तुम्ही जसं म्हटलात की ज्ञानभाषा आहे पण ती विश्वभाषा झाली पाहिजे, या दृष्टीने ही संमेलनं महत्त्वाची असतात. आम्ही संस्कृत शॉर्ट फिल्म फेस्टिवल लघुपट संस्कृतमध्ये लघु चित्रपट उत्सव, म्हणजे एकंदरीतच संस्कृत ही भाषा समाजाभिमुख व्हावी, बहुजनांपर्यंत पोचावी, सर्व जणांपर्यंत अगदी, आणि ती रंजक पद्धतीने पोचावी. थोडासा एक वेगळा विषय घेऊयात सर की संस्कृतावर बरेच आक्षेप सुद्धा घेतले जातात आणि ही नवीन पिढी आज जी आपण बघतो की जी थोडीशी व्यक्ती स्वातंत्र्याकडे, थोडं चंगळवादाकडे जाणारी आहे असं म्हणायला हरकत नाही. एक युटिलिटी म्हणजे उपयुक्तता या मूल्याच्या किंवा या निकषावर प्रत्येक गोष्ट घासून बघते. तर त्यांचा एक असा आक्षेप असतो की संस्कृताची व्यावहारिक उपयुक्तता काय किंवा आम्हाला त्याचा फायदा काय शिकून. प्रत्येक गोष्ट पैशाच्या निकषावर कदाचित काही वेळेला ही पिढी बघते, घासून बघते. तर या आक्षेपांना आपण एक प्रचार प्रमुख म्हणून कसं उत्तर देता आणि या नव्या पिढीला संस्कृताकडे वळवण्यासाठी नेमका पिनपॉइंट असा काय प्रयत्न असतो. संस्कृत ही मगाशी मी म्हटल्याप्रमाणे ज्ञानभाषा आहे आणि त्यामुळे अनेक IIT मधले विद्यार्थी, IIM मधले विद्यार्थी आज संस्कृत शिकायला येतात. जगभरातले अनेक विद्यापीठातले लोक संस्कृत शिकायला येतात. संस्कृत मधलं हे ज्ञानभंडार आज लोकांना हवं आहे. हा एक संस्कृतचा महत्वाचा लाभ आहे. दुसरं असं आहे की संस्कृत हे आपलं उच्चारण ठीक करते अगदी, आणि म्हणून विशेषतः विज्ञापनाच्या क्षेत्रामध्ये, अभिनयाच्या क्षेत्रामध्ये ज्यांना अभ्यास करायचा आहे, आणि नाट्यशास्त्र तर संस्कृतमध्ये आहेच, भरत मुनींचं नाट्यशास्त्र हे आहेच, तर अशा ठिकाणी या मंडळींना सुद्धा संस्कृतचा अभ्यास करावा असं वाटतं आणि म्हणून ही मंडळी येतात. डबिंग किंवा निवेदन या सगळ्यामध्ये संस्कृतचा पाया, उच्चारण आपलं वैयक्तिक मला फार महत्वाचा वाटतो सर. आज जगभर सगळ्या योगाचं मोठं आकर्षण आहे. करोनाच्या काळात आयुर्वेदाचंही मोठं आकर्षण सगळीकडे निर्माण झालंय.
योगाचे सगळे ग्रंथ संस्कृतमध्येच आहेत, आयुर्वेदाचे सगळे ग्रंथ संस्कृतमध्येच आहेत. त्यामुळे संस्कृतचा अभ्यास या सगळ्यांसाठी उपयुक्त आहे. हा एक भाग झाला. आणि दुसरं असं आहे की सगळ्याच गोष्टी काही पैशात मोजायच्या नसतात. हे तर अगदी खरं आहे. आता पंढरीच्या विठ्ठलाच्या दर्शनाला वारीला लाखो लोक जातात. आपली शेतातली कामं सोडून लोक जातात. पैशात नाही बघत सगळ्या गोष्टी. आपल्या आईची सेवा आपण करतो त्यावेळी पैशाकडे आपण बघत नसतो. आणि म्हणून आपल्या संस्कृतीसाठी, आपल्या भाषेसाठी जर इस्रायल आपल्या 2000 वर्षानंतर आपली हिब्रू भाषा जिवंत करतं, तर आपण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपली स्वभाषा ती आपण का नाही जागृत करू शकत? 200 वर्ष सुद्धा झाली नाहीत, पहिलं महाविद्यालय इंग्रजीतलं भारतामध्ये सुरू झालं. आज ज्या काही इंग्रज तरुणांनी ठरवलं की सगळीकडे आम्ही इंग्रजी आणू, आज आमच्या प्रत्येक वाक्यात इंग्रजी शब्द आलाय. हो ना. जर आपण ठरवलं की आमची अत्यंत समृद्ध असलेली ही संस्कृत भाषा पुन्हा आम्ही जागी करू, स्वातंत्र्य यामध्ये स्वभाषा पण आहे. आणि म्हणून आपल्या स्वभाषेच्या ह्याच्यासाठी, म्हणून त्याच्या उत्थानासाठी, त्याच्या पुनःप्रतिष्ठापनेसाठी प्रयत्न करणं हे आव्हान मला असं वाटतं तरुणांनी स्वीकारलं पाहिजे. अगदी खरं. मला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भाषाशुद्धी चळवळीची या निमित्ताने आठवण झाली, कारण त्यांनी सुद्धा अनेक इंग्रजी शब्दांना अप्रतिम असे संस्कृत मराठी संस्कृतोद्भव मराठी शब्द दिले, जसा महापौर किंवा ध्वनिचित्र मुद्रण, हे जे शब्द त्यांनी आपल्याला दिले. बैठक हा शब्द त्यांचा. अगदी अगदी. आमच्या प्रेक्षकांसाठी आणि आजच्या तरुणांसाठी तुम्ही विशेषत्वाने काय संदेश देऊ शकता? आपल्या सगळ्यांचं स्वप्न आहे भारत हा पुन्हा सर्वश्रेष्ठ व्हायला पाहिजे, आणि तोच देश सर्वश्रेष्ठ होऊ शकतो, तोच जगात सर्वात मोठा होऊ शकतो, समृद्ध होऊ शकतो, वैभवशाली होऊ शकतो, की ज्या देशाकडे ज्ञानाचं भंडार अधिक आहे. संस्कृत भाषेमध्ये असलेलं ज्ञानभंडार की जे आपल्या पूर्वजांनीच आपल्याकडे आपल्यासाठी दिलेलं आहे, ते कितीतरी ज्ञानभंडार अजून बंदिस्तच आहे. ते पुन्हा बाहेर काढण्याची गरज आहे. तेही आपण शिकलं पाहिजे. जगात आजही उपलब्ध असलेलं कोणत्याही भाषेत असेल तेही ज्ञान आपण घेऊच. आनो भद्रा कर्तवो यंतु विश्वता अशी आपली प्रार्थना आहेच. सगळ्या जगातून ते ज्ञान घेऊ, पण जे पूर्वजांनी आपल्यासाठी ठेवलेलं आहे ते संस्कृत भाषेमधलं अत्यंत समृद्ध ज्ञानभंडार, ते का आपण सोडायचं? तेही आपण शिकू. आणि या दोन्हीचाही संयोग करून, दोन्हीच्याही बळावर आज आपल्या देशातल्या सगळ्या प्रश्नांना सोडवून आपला देश हा पुन्हा जगामध्ये विश्वगुरू होईल, जगामध्ये सर्वश्रेष्ठ होईल, अशा तऱ्हेचं आव्हान मला असं वाटतं सगळ्या तरुणांनी स्वीकारलं पाहिजे. आणि त्यासाठी म्हणून संस्कृत सगळ्यांनी जरूर शिकली पाहिजे. वा. प्रेक्षक हो, संस्कृत भारतीचं हे जे कार्य आहे त्याच्यासाठी आपल्याला कुठे संपर्क करायचा ते आपल्या स्क्रीनवर आपल्याला बघता येईल. फोन नंबर जे आहेत त्यांचे किंवा त्यांची संपर्काची जी केंद्र आहेत तीही आपल्याला स्क्रीनवर त्याची माहिती उपलब्ध होईल. एकंदरीतच काय तर भाषासु मुख्या मधुरा दिव्या गिरवाण भारती असं संस्कृतच्या बाबतीत म्हटलं जातं. आपल्या वाणीच्या शुद्धतेपासनं म्हणजे उच्चारण शुद्धतेपासनं ते आपल्या मनाला, आपल्या शरीराला, आपल्या बुद्धीला चांगलं वळण देण्यासाठी संस्कृत आवश्यक आहे. आणि इतकंच काय तर माझी वैयक्तिक समृद्धी ही संस्कृतनी होणारच आहे, पण आपण बघितलं त्याप्रमाणे समाजाची आणि पर्यायाने राष्ट्राची उन्नती, राष्ट्राचं ऐक्य, राष्ट्राचं समन्वय हे सुद्धा संस्कृतच्याच माध्यमातून होतं. इतका संस्कृतची ही व्याप्ती आणि व्यापकता मोठी आहे. त्यामुळे जर आपल्याला आपली वैयक्तिक उन्नती साधायची असेल आणि आपल्याला आपल्या मातृभूमीची तेवढंच नव्हे तर विश्वाची उन्नती साधायची असेल तर संस्कृतला पर्याय नाही, संस्कृतच्या अध्ययनाला पर्याय नाही. म्हणूनच या कार्यक्रमानंतर आपल्या मनामध्ये ही छोटीशी पणती जरी पेटली की मला संस्कृत शिकायचंय, मला संस्कृतची आवड आहे आणि मला संस्कृतातलं काहीतरी आलं पाहिजे, हे जरी आपल्याला वाटलं तरी या संपूर्ण कार्यक्रमाचं फलित ते असेल असं मला वाटतं. या कार्यक्रमाची यशस्वीतता ती असेल असं मला वाटतं. सर, तुम्ही या कार्यक्रमामध्ये आलात, संस्कृतबद्दल, एकंदरीत संस्कृत भारतीच्या कार्याबद्दल फार विस्तृतपणे माहिती दिलीत, त्याबद्दल दूरदर्शनच्या वतीनं मी आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद.